देशाच्या राजकारणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या इथेनॉल धोरणावरच्या आरोपांनी कशी खळबळ उडवली आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये। दुसरीकडे मध्य पूर्वेत इस्रायलने 6 देशांवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत, याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये। क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकिस्तान सामन्याआधीच शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानामुळे चाहत्यांमध्ये तणाव वाढला आहे, हे आपण जाणणार आहोत बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये। हुंड्यापायी झालेल्या विवाहितेच्या मृत्यूवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, याबद्दल जाणूया आजच्या चौथ्या बातमीमध्ये। मग सुपरस्टार शाहरुख खानने पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत करून माणुसकीची एक नवीन आशा दिली, याबद्दल बुलेटिनच्या पाचव्या बातमीमध्ये जाणून घेऊ। अखेर शेवटी जाणूया मराठी चित्रपट सृष्टीला दशा अवतार नावाचा एक नवा आणि दमदार चित्रपट मिळाला। बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावर होत असलेल्या टीकेला एक वेगळेच वळण दिले आहे। त्यांनी सोशल मीडियावर या धोरणाविरोधात पैसे देऊन मोहीम चालवल्याचा थेट आरोप केला आहे। गडकरी यांच्या मते ही मोहीम त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यासाठी आहे, पण त्यांना विश्वास आहे की इथेनॉल धोरणामुळे देशाचा इंधन खर्च आणि तेल आयात दोन्ही कमी होईल। ते म्हणाले की या धोरणामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 45,000 कोटी रुपये जमा झाले आहेत। मात्र या वादात त्यांच्या मुलांच्या कंपन्या म्हणजे सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मनस ॲग्रो इंडस्ट्रीज यांना इथेनॉल पुरवठादार असल्याने हित संबंधांचा प्रश्न निर्माण झाला आहे। 2018 मध्ये त्यांनी पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर करण्याचे जे आश्वासन दिले होते त्याचीही आठवण करून दिली जात आहे। आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन 10 ते 15% कमी होते असे म्हटले असले तरी इंजिनावरच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल पुरेसा डेटा उपलब्ध नाही। सर्वोच्च न्यायालयाने 11 सप्टेंबर रोजी E20 धोरणाला मान्यता दिल्यानंतरही हा वाद शांत झालेला नाही। आता जाणून घेऊया इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल या दुसऱ्या बातमीमध्ये। मध्य पूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे। गेल्या 72 तासात इस्रायलने गाझा, सीरिया, लेबनान, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या 6 मुस्लिम राष्ट्रांवर हवाई हल्ले केल्याचा दावा आहे। या हल्ल्यांमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत। कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या हल्ल्यात एका हमास नेत्याच्या मुलासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। गाझा पट्ट्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 150 लोक मारले गेले आहेत। संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये उपासमारीचा धोका वाढल्याचा इशारा दिला आहे। या हल्ल्यांवरून अमेरिकेने देखील चिंता व्यक्त केली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। आता जरा शाहिद आफ्रिदीने केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल जाणून घेऊया आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये। 14 सप्टेंबरचा भारत पाकिस्तान सामन्याआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे। त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स WCL 2025 च्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने नाराजी व्यक्त केली। आफ्रिदीने भारतीय खेळाडू युवराज सिंग आणि शिखर धवन यांच्यावर टीका करत भारताला चिथावणी दिली। याआधी एप्रिलमध्ये त्याचा माजी सहकारी दानिश कनेरियाने आफ्रिदीवर धार्मिक भेदभावाचा गंभीर आरोप केला होता, ज्यामुळे 14 सप्टेंबरच्या सामन्याबद्दलची उत्सुकता आणि तणाव वाढला आहे। आता पाहूया हुंड्याच्या अमानवी प्रथेने जळगावमध्ये झालेल्या मृत्यूबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये। हुंड्याच्या अमानवी प्रथेने जळगावमध्ये पुन्हा एकदा एका विवाहितेचा बळी घेतला आहे। 23 वर्षीय मयुरी ठोसर यांनी सासऱ्यांच्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून 10 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांचे लग्न अवघ्या 4 महिन्यांपूर्वी 10 मे रोजी झाले होते। लग्नाच्या वेळी सासऱ्यांनी मोठा हॉल, गुलाबजामुन जेवण आणि 10 लाख रुपयांची मागणी केली होती। मयुरीच्या आईने सासूंवर गंभीर आरोप केले आहेत। घटनेनंतर मयुरीच्या कुटुंबियांनी पती गौरव ठोसर, सासू, सासरे, दीर आणि ननंद यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली आहे। कुटुंबियांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। भारतात 2022 मध्ये 6400हून अधिक हुंडा मृत्यूची नोंद झाली आहे। आता थोडं मनोरंजनाकडे वळूया आणि पाहूया शाहरुख खान यांच्या माणुसकीच्या नात्याने केलेल्या मदतीबद्दल या 5व्या बातमीमध्ये।
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या मीर फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीप्रमाणेच मदतीसाठी पुढे आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पंजाबमध्ये आलेल्या 1988 नंतरच्या सर्वात भीषण पुरामुळे 3.54 लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. मीर फाउंडेशनने स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून 1500 कुटुंबांना अन्न, औषधे, स्वच्छतेच्या वस्तू आणि गाद्यांसारख्या आवश्यक गोष्टींचे किट वितरित केले आहे. ही मदत अमृतसर, पटियाला, फजिल्का आणि फिरोजपूर या जिल्ह्यांमध्ये पोहोचवली जात आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून भाकरा आणि पोंग धरणातून पाणी सोडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF आणि स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे. बुलेटिनच्या शेवटच्या बातमीमध्ये जाणूया मराठी सिनेमा दशावतार बद्दल. मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक सुबोध खनोलकर यांचा सस्पेन्स थ्रिलर दशावतार हा चित्रपट आज 12 सप्टेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट कोकणातील पारंपरिक लोकनाट्य शैलीवर आधारित असून त्यात अधर्मावर धर्माच्या विजयाची कथा आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभाकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन आणि विजय केनकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका वृद्ध दशावतार कलाकाराच्या जीवनातील संघर्ष आणि विश्वासावर केंद्रित आहे. 50 दिवसात कोकणात चित्रित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर 18 ऑगस्टला रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चला तर मग आपल्या जवळच्या सिनेमागृहात दशावतारचा अनुभव घ्या आणि मराठी कलेच्या या अनोख्या प्रवासाचा भाग व्हा. तर प्रेक्षकांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटतं आजच्या बुलेटिनवर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.